रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण घरच्या घरी मस्त एकदम हॉटेलपेक्षा भारी पनीर स्टार्टर केलेलं आहे आणि हे पनीर स्टार्टर करण्यासाठी आपल्याला खूप जास्त मसाल्यांचा फापट पसारा करायचा नाही आहे। म्हणजे खूप जास्त मसाले आपल्याला लागणार नाही आहेत। जे काही 3-4 वस्तू आपल्याला लागणार आहेत त्या अगदी सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात। त्याच्यातूनच हे मी मस्त कुरकुरीत पनीरचं स्टार्टर तयार केलेलं आहे। अगदी पार्टीसाठी खूप छान मस्त मेनू आहे। मुलांच्या आणि मोठ्यांच्या सगळ्यांच्या आवडीचं हे पनीर स्टार्टर बघूयात आता कसं करायचं। इथे मी 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे। पनीर असं मी ह्या शेपमध्ये कट करून घेतलं आहे। तुम्हाला हवं तर या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता, म्हणजे चौकोनी हवं असतील तर चौकोनीसुद्धा करून घेऊ शकता पीस। आणि हे एवढं जाड आपल्याला पनीरचं पीस कट करून घ्यायचं आहे, ते याच्यापेक्षा पातळ करायचे नाही आहेत, नाहीतर मग काय होईल त्याला जेव्हा आपण मसाला लावणार त्यावेळेस पनीर तुटू शकतं, म्हणून पीस तेवढेच जाड ठेवायचे आहेत। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फक्त 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाही मसाला याच्यासाठी लागणार नाही आहे। हे पहा, आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता फक्त 2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे। हे पहा, 2 चमचे दही घालून काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि याची छानपैकी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि पेस्ट तयार झाल्यानंतर ती तयार पेस्ट आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। बघितलं ना किती अगदी मोजक्या साहित्य आपल्याला या मसाला तयार करण्यासाठी लागणार आहे आणि ह्याच्यासाठी जे साहित्य वापरले ते अगदी सहज आपल्या घरात उपलब्ध असतं। म्हणजे आपल्याला रोजचं जेवण बनवण्यासाठी सुद्धा हे साहित्य लागतंच की। तर आता हे मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतले। त्याच्यामध्ये मी ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर घातले अर्धा टीस्पून आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता याच्यामध्ये मी 1 टीस्पून कॉर्नफ्लावर घातलेलं आहे। कॉर्नफ्लावरमुळे काय होतं, हे स्टार्टर जे आहे ते खूप छान मस्त कुरकुरीत होतं, म्हणून त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घातलेलं आहे। आणि अगदी तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही थोडंसं मैदा घातलात तरी चालेल, पण शक्यतो कॉर्नफ्लावर घाला, कारण त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते। आणि आता हा सगळा मसाला आपण ह्या पनीरचे जे पीस कट करून घेतले त्याला लावून घ्यायचं आहे। आता इथे मी पॅन ठेवलं आहे गॅसवरती, गरम झाले, त्याच्यावरती तेल स्प्रे करून घेतले आणि आता हे आपण मसाले लावलेले जे पनीरचे पीस आहेत ते त्याच्यावरती ठेवायचे आहेत। अगदी कमी तेलामध्ये, म्हणजे फक्त बघा, तेल फक्त मी याच्यामध्ये स्प्रे केलेलं आहे। तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा तेल या पॅनला लावून घेऊ शकता। म्हणजे डोसा करताना आपण जसं पॅनला तेल लावून घेतो ना, अगदी तशाच पद्धतीने मी तेल लावून घेतले। सगळे पनीरचे पीस मी त्या पॅनमध्ये ठेवलेत आणि वरून थोडंसं तेल स्प्रे केलेलं आहे। तुम्ही हवं तर चमच्याने किंवा ब्रशने ते लावून घेऊ शकता आणि 5 मिनटं फक्त ठेवायचं आहे। आणि 5 मिनटांनी हे आपल्याला दुसऱ्या बाजूने उलटं करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने उलटं केल्यानंतरसुद्धा फक्त 5च मिनटं आपल्याला ते ठेवायचं आहे। अगदी 10 मिनटात हे अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत पनीरचं स्टार्टर आपलं तयार होतं। हे पहा, आता हे पुन्हा आपण एक 5 मिनटं आपण ठेवलेलं आहे आणि आता छान हे मस्त पनीरचं स्टार्टर आपलं तयार झाले। ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। खूप छान लागतं हे स्टार्टर। आणि साहित्य तर बघितलं ना, हे जे साहित्य घेतले ते तुमच्या घरात सहज उपलब्ध असतं। मुलांना तर हे फार आवडेल, तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर एखादी छान पार्टी असेल, किटी पार्टी असेल, कधी अचानक पाहुणे आले त्यावेळेसुद्धा तुम्ही हे पनीरचं स्टार्टर अगदी सहज आणि पटकन तयार करू शकता। हे पहा, दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आहे आणि याच्याबरोबर तुम्ही सॉस सर्व करू शकता आणि नाहीतर किंवा मग हिरवी चटणीसुद्धा सर्व करू शकता। पण शक्यतो मी याच्याबरोबर काही सर्व केलेलं नाही आहे, कारण हे असंच नुसतं खायला खूप छान लागतं, म्हणून मी त्याच्याबरोबर कुठली चटणी किंवा सॉस सर्व केलेलं नाही। तर हे स्टार्टरची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायचं आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरची रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह।